नमस्कार. आपल्याकडे चिकन खाणारे चिकन प्रेमी फार आहेत. त्या प्रकारे चिकन वेगवेगळ्या पद्धतीने देखील बनवलं जातं. आज आपण हे चिकन थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे दह्यातलं चिकन बनवणार आहोत. मस्त तिखट चटपटीत झटपट असं हे बनवून तयार होतं. जास्त काही वेळ लागत नाही आणि याचं दह्यामध्ये बनवून शिजवून जे टेक्स्चर तयार होतं ना, ते इतर चिकनला कुठेही मिळत नाही आणि चव देखील मिळत नाही. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एका मोठ्या बाउलमध्ये अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेले चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथे मी थोडासा लिंबाचा रस अशा प्रकारे पिळून घालणार आहे. नॉनव्हेज करत असताना चिकन असो किंवा मासे असो त्यामध्ये जर आपण थोडंसं लिंबू पिळून घातलं तर त्याचा जो वास असतो तो उडून जातो. आता यामध्ये आपल्याला मस्तपैकी 2 चमचे भरून घट्टसर दही घालून घ्यायचं आहे. तर आज आपण हे चिकन दह्यातलं बनवणार आहोत. तर 2 चमचे घट्टसर दही इतकं पुरेसं होऊन जाईल. यामध्ये जवळपास 1.5 चमच्याभर आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ताजी अशी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट देखील घालू शकता. यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालून घेतलेली आहे. आता सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धना जिरा पावडर घालून घ्यायची आहे. तर लहान चमचा इथे मी धना जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला घरगुती जो मसाला तुमच्याकडे उपलब्ध असेल तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर इथे माझ्याकडे कोल्हापुरी मसाला आहे. तर जवळपास 1.5 चमचा इथे मी कोल्हापुरी मसाला वापरून घेतलेला आहे. कोल्हापुरी मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये मिठाचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे मीठ आपण सांभाळूनच यामध्ये घालणार आहोत. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि म्हणून जवळपास पाव चमचा इतकंच मी मीठ घालून घेतलेलं आहे. गरज लागल्यास आपण पुन्हा देखील घालू शकतो. आता हे सर्व चिकन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर ती तुम्ही इथे चमच्याभर नक्कीच घालू शकता. कसुरी मेथीमुळे खूप छान अशी चव येते. तर आज आपण दह्यातलं चिकन थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून घेत आहोत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कमीत कमी वेळामध्ये वाटण न वापरता दह्यातलं चिकन अप्रतिम असं काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होतं. आता हा व्यवस्थित मी चिकन दह्यामध्ये आणि इतर मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तर याला आपण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेणार आहोत. जास्त वेळ जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही अर्ध्या तासासाठी देखील ठेवू शकता. आता इथे एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर जवळपास 3 चमचे इतकं मी तेल घालून घेणार आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण खडे गरम मसाले घालून घेणार आहोत. यामध्ये मी छोटा तुकडा दालचिनीचा घालून घेतलेला आहे आणि सोबतच 3 मिरी आणि 3 लवंगा अशा आपल्याला 3 ते 4 प्रमाण लवंग आणि काळी मिरीचं घालून घ्यायचं आहे आणि सोबतच एक हिरवी वेलची फोडून घेतलेली यामध्ये घालायची आहे. तुमच्याकडे जर तेजपत्ता आणि मोठी वेलची असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. मसाला छान असा 1 मिनिटासाठी आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता मी मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. कांदा इथे आपल्याला सोनेरी रंगावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आज आपण दह्यातलं चिकन बनवत आहोत त्यामुळे या चिकनमध्ये आपण कुठेही वाटणचा वापर करणार नाही आहोत. बिना वाटणचं दह्यातलं चिकन एकदा नक्की बनवून बघा. मस्त तिखट चटपटीत काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होतं. आता कांदा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. मध्यम आचेवरती कांदा छान असा परतून तयार झालेला आहे. आता यामध्येच आता आपण एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊया. उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे इथे आपण आज कमी तिखट, कमी मसालेदार आणि वाटण न वापरलेलं चिकन अशा प्रकारे बनवून घेणार आहोत. टोमॅटो घालून घेतलेला आहे त्याला देखील छान असं गळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावर आता आपण झाकण ठेवून गॅस इथे मी स्लो करून घेणार आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाहून घेणार आहोत. बऱ्यापैकी कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे. पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्येच आपण जे चिकनला दही आणि मसाले लावून घेतले होते ते सर्व चिकन आपण यामध्ये घालून घेऊया. कांदा टोमॅटोमध्ये चिकन सर्व घालून घेतल्यानंतर आपल्याला याला छान असं मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे. या चिकनमध्ये लगेचच आपल्याला पाणी घालण्याची घाई करायची नाही. मस्त असं वाफेवरती हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडक्यात याचं जे अंगचं पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे.
हे चिकन आज आपण कढईमध्ये बनवून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर तुम्ही कुकरमध्ये हे चिकन बनवून घेऊ शकता। त्याआधी ही जी आपण तयारी करून घेतलेली आहे चिकनची, तशाच प्रकारे चिकनची तयारी करून कुकरमध्ये घालून फक्त 2 शिट्यांमध्ये हे चिकन शिजून तयार होतं। आणि आयत्या वेळेला जर कधी पाहुणे येणार असतील तर अशा प्रकारे हे चिकन तुम्ही झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून घेऊ शकता। चिकन छान असं परतून तयार झालेलं आहे। यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटांसाठी छान असं परतून घेतल्यानंतर यावर आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत। चिकनचं अंगचं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि दही घातल्यामुळे हे जे चिकनचं टेक्स्चर आहे खूप छान असं बनून तयार होतं। चोथट असं चिकन अजिबातच बनत नाही। झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता भरपूर असं चिकनला अंगचं पाणी सुटलेलं आहे। आता यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, बारीक चिरलेली। या स्टेजला आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत, म्हणजे कोथिंबीरचा जो रस आहे, स्वाद आहे, तो छान असा चिकन मध्ये उतरला जाईल। पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि चिकन आता हे बऱ्यापैकी शिजत चाललेलं आहे। यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि पुन्हा थोडंसं याला आपण शिजवून घेणार आहोत। हे दह्यातलं चिकन 2 ते 3 माणसासाठी आपण बनवून घेणार आहोत। त्यामुळे इथे मी जास्त याचा रस्सा करणार नाही। थोडासा चिकनचा जो अंगचा रस्सा असणार आहे तितकाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर यामध्ये रस्सा थोडासा जास्त हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। आणि तुम्ही इथे पाहिलंच असेल मी कुठेही या चिकनमध्ये पाणी अजिबातच घातलेलं नाही। दही, इतर मसाले, कांदा, टोमॅटोचं जे सुटलेलं पाणी आहे आणि चिकनचं जे पाणी आहे यामध्येच आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि थोडासा जो रस्सा आहे तो तितकाच आपण ठेवणार आहोत। अशा प्रकारचं चिकन आज आपण बनवून घेतलेलं आहे। तर चिकन आता बऱ्यापैकी शिजून तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता इथे आपण आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी हे चिकन शिजू देणार आहोत आणि गॅस नंतर आपण बंद करून घेऊया। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आपण आता झाकण काढून घेणार आहोत। चिकन छान असं शिजून तयार झालेलं आहे। हे चिकन शिजण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागलेली आहे। कुकरमध्ये याला फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये हे शिजून तयार होतं। तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। तर हे चिकन तुम्ही भात, भाकरी, चपाती, रोटी यासोबत खाऊ शकता। तर आजचं दह्यातलं चिकन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। हे चिकन बनवत असताना आपण कुठेही वाटणाचा वापर केलेला नाही, कमीत कमी मसाले वापरलेले आहेत आणि कमीत कमी वेळामध्ये हे चिकन मस्तपैकी तिखट चटपटीत बनवून तयार झालेलं आहे। रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।